ही रामसर साईट काय हो? रामसर हे काय? बघ, इराण नावाचा देश आहे. इराणच्या तेहरानमध्ये इराणच्या तेहरानमध्ये रामसर नावाची एक जागा आहे. रामसर नावाचं एक शहर आहे. त्या शहरामध्ये 1971 2 फेब्रुवारी 1971 ला एक संमेलन झालं. 2 फेब्रुवारी 1971 ला एक संमेलन झालं का दिवसेंदिवस वाढती लोकसंख्येमुळे हे जे नेचर आहे, नैसर्गिक जागा आहे, जे पाण्याचे वेटलँड्स आहे, अशा वेटलँड्स मध्ये दिवसेंदिवस मानव वस्ती वाढते. दिवसेंदिवस हे वेटलँड संपुष्टात येत आहे. म्हणून असे वेटलँड कन्झर्व करण्यासाठी, असे वेटलँड प्रोटेक्ट करण्यासाठी एक रामसर नावाचं कन्व्हेन्शन झालं आणि रामसर साइट्स चालू झाल्या. रामसर साइट्स चालू झाल्या. मग सर हे रामसर काय होतं? सर एकंदरीत हे रामसर काय होतं? तर सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगितलं डिटेल माहिती पाहणार रामसर बद्दलची डिटेल. प्रत्येक गोष्ट आपण डिटेल मध्ये अभ्यासणार मित्रा. तू काळजी करू नको, तू फक्त माझ्याकडे लक्ष दे. प्रत्येक गोष्ट मी तुला डिटेल मध्ये सांगणार आहे. तुला मी रामसर, सर व्हॉट इज रामसर कन्व्हेन्शनच्या आधी मी तू सांगितलं हे रामसर काय. हे रामसर काय? इराणच्या तेहरानमध्ये प्रमोद मिरकर पाटील असेल BG8 मधून, राहुल कलगंडे असेल बिगिनर्स बॅच 8 मधून. तर या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. सर रामसर म्हणजे इराणच्या तेहरान मधली एक जागा. इराणच्या तेहरान मधली एक जागा जिथं एक मीटिंग झाली. सुजय पाटील बिगिनर्स बॅच 10, सगळे लक्ष द्या, सगळे इकडे लक्ष द्या. रोहन कुलकर्णी अचिव्हर्स बॅच 3, अचिव्हर्स बॅच 4 रोहन कुलकर्णी. इकडे बघा सर, ह्या वाल्या सगळ्यात सबमिट झाली होती का असे जे कन्व्हेन्शन, असे जे एकंदरीत प्रोटेक्टेड एरिया आहे, असा जो वेटलँड्स आहे ते वेटलँड कन्झर्व करायचे. आपल्या पिढीने त्या गोष्टी पाहिल्या, आपली येणाऱ्या पिढीने पण त्या गोष्टी पाहिल्या पाहिजे, यासाठी या सगळ्या गोष्टी आहे. मग सर भारतातल्या अशा किती जागा आहे हो ज्या रामसर साइट मध्ये आलेल्या आहे? भारतातल्या अशा 75 जागा रामसर साइट मध्ये आलेल्या आहे. पण सगळ्यात सुरुवातीला सर रामसर कन्व्हेन्शन इज नोन ॲज द कन्व्हेन्शन ऑफ वेटलँड. इट वॉज इस्टॅब्लिश इन 1971. 1971 ला तिची स्थापना केली. 1971 ला तिची मीटिंग झाली. यावेळेला सगळ्या गोष्टी 1971 ला झाल्या. पण ऍक्च्युअल ह्या गोष्टी 1975 पासून केम इन टू फोर्स. एकंदरीत त्या लागू 1975 पासून झाले होते रामसर. सर इज इंडिया अ पार्ट ऑफ रामसर कन्व्हेन्शन? भारत रामसर कन्व्हेन्शनचा पार्ट आहे का? 100% आहे. भारत रामसर कन्व्हेन्शनचा पार्ट का नसावा? बघा, यस, इंडिया इज द पार्ट ऑफ रामसर कन्व्हेन्शन. इंडिया साइन अंडर द 1 फेब्रुवारी 1982. या सगळ्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहे. एकदम डीप मधलं जे कंटेंट आहे ते सगळं कंटेंट मी तुमच्यासाठी काढून आणलेलं आहे की बाबा महत्वाच्या मुद्द्यांमध्ये लक्षात घ्या. महत्वाच्या मुद्द्यांमध्ये सर रामसरचं पहिलं संमेलन कधी झालं? 1971 ला. सर एकंदरीत रामसर लागू कधीपासून झाल्या? 1975 पासून. भारताने ती गोष्ट ऍक्सेप्ट कधी केली? भाग्यश्री शुभम दराडे, भारताने एकंदरीत ती गोष्ट ऍक्सेप्ट कधी केली? 1 फेब्रुवारी 1982 ला. IBPS इथून पण प्रश्न विचारू शकतं की बाबा रामसरला भारताने कधी ऍक्सेप्ट केलं? सर 1 फेब्रुवारी 1982 ला. अजून डीप मधल्या गोष्टी बघा. इंडिया भारताचा यावर्षी आझादी का अमृत महोत्सव, हर घर तिरंगा नावाचं इनिशिएटिव्ह मी पण पुढे सांगणार तुम्हाला याच लेक्चर मध्ये. पुढे हर घर तिरंगा काय? पण गुरुजी आझादी का अमृत महोत्सव, भारत स्वतंत्र होऊन 75 वर्ष पूर्ण झाले आणि भारताचं टार्गेट होतं की 75व्या वर्षी 75 रामसर साइट इंडियामध्ये पाहिजे. अशा 75 जागा इंडियामध्ये पाहिजे ज्या रामसरच्या अंडर येतात, म्हणजे ज्याला प्रोटेक्ट केलेलं आहे, ज्यांचं कन्व्हेन्शन केलेलं आहे, कन्झर्वेशन केलेलं आहे. अशा 75 जागा भारतामध्ये पाहिजे. मग भारतामध्ये होत्या फक्त 47. 28 जागा ह्या वर्षी वाढवल्या आणि आपलं काम वाढलं की 28च्या 28 जागा कोणत्या कोणत्या स्टेटमध्ये हे पाठ करावं लागेल. काम वाढलं ना आपलं. का बाबा आझादी का अमृत महोत्सव आहे, 75वा स्वातंत्र्य दिन आहे आणि आमच्या भारतामध्ये 75 रामसर साइट पाहिजे, ज्या मागच्या वर्षीपर्यंत फक्त 47 होत्या. सर मग अशा किती वाढल्या हो? अशा 28 साइट्स ह्या वर्षी वाढल्या. आणि मग आता सर त्या 28 साइट कुठं कुठं काय काय लोकेटेड आहेत त्यावाल्या गोष्टी आपल्याला डिटेलमध्ये पाहिजे आहे. बघा आता सर, मग 75 रामसर साइट सध्याला इंडियामध्ये. सगळ्यात महत्वाचा मुद्दा, भारतामध्ये सगळ्यात जास्त रामसर साइट कोणत्या स्टेटमध्ये? तर तमिळनाडूमध्ये सगळ्यात जास्त रामसर साइट आहे भारतामध्ये, 14 रामसर साइट. सर 2 नंबरला उत्तर प्रदेश 10 रामसर साइट आहे.
उत्तर प्रदेशमध्ये किती रामसर साईट आहे हो? 10 रामसर साईट आहे उत्तर प्रदेशमध्ये. मग तुमचं आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, गोवा एक एक रामसर साईट आहे त्याच्यामध्ये. हवाला एक मुद्दा मी सोबत लक्षात घेतला. सर मी जे काही कंटेंट सांगतोय बाळा पिल्या सोन्या चंप्या अतिशय महत्वाचं. जसं की सगळ्यात जास्त रामसर साईट कोणत्या स्टेटमध्ये? 2 नंबर रामसर साईट कोणत्या स्टेटमध्ये? भारतामध्ये किती रामसर साईट आहे? सर भारतातली सगळ्यात मोठी रामसर साईट कुठे आहे हो? सुंदरबन. आता रेग्युलर जे लेक्चर करतात, रेग्युलर लेक्चर त्या पोरांना सांगा सुंदरबन हे कुठं असावं. आपले पोरं पटकन उत्तर मारतील सुंदरबन कोणत्या स्टेटमध्ये. पटपट जे विद्यार्थी लेक्चर करता पटकन सांगायचं सुंदरबन कुठे. बघा अजय शिरोळेचं बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून सिलेक्शन झालं. आज रिझर्व्ह लिस्ट लागली. विदर्भ कोकण ग्रामीण बँकमध्ये पण ऑफिस असिस्टंट म्हणून सिलेक्शन झाला अजय शिरोळेचं. तो स्वतः लेक्चर करतोय. आपल्याकडे तर अजून एक पण पोस्ट नाही. आपण तर 100% शेवटपर्यंत लेक्चर केलं पाहिजे, कारण ऑफिसर लोक सुद्धा लेक्चर करताय. बघा ह्या हिशोबाने हे आहे सारथीची पॉवर. ही आहे आपल्या लेकरांची पॉवर. का मी विचारलं सुंदरबन का पटपट वेस्ट बेंगॉल चालू झालं. ह्या हिशोबाने सर भारतातील सगळ्यात मोठी रामसर साईट ही सुंदरबन आहे. सुंदरबन नॅशनल पार्क तुमचा वेस्ट बेंगॉल मध्ये. सुंदरबन नॅशनल पार्क कुठे आहे? वेस्ट बेंगॉल मध्ये. ह्या हिशोबाने मला हवाला मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. 4,23,000 हेक्टर एरिया सुंदरबन नॅशनल पार्कचा आहे. जवळपास त्याला एकर मध्ये कन्वर्ट केलं तर सर 4,23,000 इंटू 2.5 कुठेतरी 4,10,23,000 46,077 56,500 10,57,500 एकर. 10,57,500 एकर. ह्या हिशोबाने एवढा मोठा एरिया सुंदरबनचा आहे. मग सर इथून 4 पॉइंट लक्षात घे. भारतात किती रामसर साईट आहे? सगळ्यात जास्त कोणत्या स्टेटमध्ये? 2 नंबर कोणत्या स्टेटमध्ये? सगळ्यात मोठी रामसर साईट भारतामध्ये कुठे आहे? सगळ्यात मोठी रामसर साईट भारतामध्ये कुठे आहे? सर त्यानंतर विच इज द फर्स्ट रामसर साईट इन इंडिया? भारतातली पहिली रामसर साईट कोणती रे? मी पहिली म्हणतोय. मी याच्या आधी मोठी म्हटलो होतो, मी आता पहिली रामसर साईट म्हणतोय. चिल्का लेक आहे उडीसाचा आणि क्योलाडिओ नॅशनल पार्क राजस्थान. आता हे क्योलाडिओ सगळ्यांचं पाठ आहे. क्योलाडिओ आपल्या लेकरांचं सगळ्यांचं पाठ आहे. चिल्का पण लक्षात ठेवा. चिल्का लेक उडीसा आणि क्योलाडिओ नॅशनल पार्क राजस्थान ह्या भारतातल्या तुमच्या पहिली रामसर साईट भारतामध्ये लक्षात घ्या. त्याच्यानंतर सर विच इज द स्मॉलेस्ट वेटलँड इन इंडिया? सर सगळ्यात मोठं पाहिलं आम्ही सुंदरबन. सगळ्यात छोटा कोणता आहे? सगळ्यात छोटा तर तुमचं कोणतं आहे? रेणुका वेटलँड आहे. हिमाचल प्रदेश मधलं रेणुका वेटलँड हा भारतातला सगळ्यात छोटा आहे. भारतातलं सगळ्यात छोटं वेटलँड. भारतातलं सगळ्यात मोठी रामसर साईट सुंदरबन. भारतामध्ये टोटल किती? 75. सगळ्यात जास्त कुठं? तामिळनाडूमध्ये. 2 नंबर कुठं? यूपी मध्ये. सर आंध्र प्रदेश, गोवा यांच्यामध्ये एक सारी साईट आहे. आणि भारताने ऍक्सेप्ट कधी केलं रे? 1982च्या 1 फेब्रुवारीला. संमेलन कधी झालं होतं? 1971ला. पूर्ण देशांमध्ये लागू कधी झालं? 1975 पासून. 1975 पासून. योगेश पाटील बिगिनर्स बॅच इकडे लक्ष दे. अजय चोळके 1.5K वॉचिंग नाऊ. लक्षात घ्या. अजय चिटके दिसतोय, चिटके काहीतरी 1,500 लाईक मला पाहिजे. मी तुम्हाला काही इम्पॉर्टंट फॅक्ट सांगतो याच्यातले, पण ते फॅक्ट सांगण्याच्या आधी 1,500 लाईक करा. फॅक्ट्स असे सर रामसर साईट बनवण्यासाठी किंवा एखादी रामसर साईट होण्यासाठी मिनिमम 12 महिन्यांपैकी 8 महिने तरी त्या जागेवर पाणी पाहिजे. विश्वजित पाटील आपलाच विद्यार्थी 2020चा. लक्षात घ्या 12 महिन्यांपैकी ऍटलिस्ट 8 महिने तरी तिथं पाणी पाहिजे. 200 वेगवेगळ्या प्रजातीचे जीव तिथं जिवंत पाहिजे. 200 वेगवेगळ्या प्रजाती, कीटकनाशक, पक्षी, ॲनिमल्स काही पण 200 वेगवेगळ्या प्रजाती. हे काही नियम्स आहे. रामसर साईट मध्ये यायचं असेल तर कमीत कमी 8 महिने तरी तिथं पाणी असणं गरजेचं आहे. त्या साईटवर 200 वेगवेगळ्या प्रजातींचे जीव तिथं जिवंत पाहिजे. आणि ती साईट 6 मीटर पेक्षा डीप नको, 6 मीटर पेक्षा खोल नको, 6 मीटर पेक्षा डीप नको. हा वाला एक मुद्दा आहे. सर मी तो वाला एक तुम्हाला मुद्दा सांगितला. सर छोटं पाहिलं कोणतंही? सर फर्स्ट रामसर साईट इन इंडिया कोणती ते पण पाहिलं. सर वर्ल्ड फर्स्ट रामसर साईट जगातली पहिली कोणती हो गुरुजी? ते सांगा मला. जगातील पहिली कोणती? हे बाकी नका सांगत बसू. जगात पहिली पेनिन्सुला म्हणून आहे. पेनिन्सुला म्हणून ऑस्ट्रेलियाची जगातली पहिली आहे. पेनिन्सुला ऑस्ट्रेलिया जगातील पहिली.
सर जगामध्ये सगळ्यात जास्त रामसर साईट कुठे आहे? जगामध्ये सगळ्यात जास्त रामसर साईट युके मध्ये 175. मी एवढं डीप मध्ये रामसर साईट का बरं सांगतोय माहिती का? कारण या वर्षी रामसर साईटवर प्रत्येक पेपरला 1 ते 2 क्वेश्चन दिसणार म्हणजे दिसणार. इथून मागे न्यूज मध्ये नव्हती रामसर साईट्स, तरीही क्वेश्चन्स येत होते. आता तर न्यूज मध्ये, आता तर 100% येणार, आता तर 100% येणार. सर हे झालं. त्यानंतर बघा फेब्रुवारी 2 सेलिब्रेट इंटरनॅशनल वेटलँड डे. इंटरनॅशनल वेटलँड डे 2 फेब्रुवारी पासून सेलिब्रेट करायला लागले. आरआरबी क्लर्क 2021 ला आला होता सर. हो ना, आरआरबी क्लर्कला होता. अजय शिरोळे सरांचं म्हणणं आहे आरआरबी क्लर्क 2019 ला आला होता, 2021 ला आला होता आरआरबी क्लर्कला. आरआरबी पीओ ला पण होता, आयबीपीएस क्लरिकलला पण होता. रामसर साईटवर क्वेश्चन होतेच, पण पेपरला विचारता कसं तुम्हाला मी सांगतो. 2 फेब्रुवारीला इंटरनॅशनल वेटलँड डे सेलिब्रेट करतात. सांगा इंटरनॅशनल वेटलँड डे कधीपासून सेलिब्रेट करायला लागले? कधीपासून सेलिब्रेट करायला लागले? तर 1997 पासून. कधीपासून हो? 1997 पासून इंटरनॅशनल वेटलँड डे 2 फेब्रुवारीला सेलिब्रेट करायला लागले. हा वाला एक महत्वाचा मुद्दा मी इथे घेतला. सर मग इंटरनॅशनल वेटलँड डेचं पाहिलं 28 न्यूज साइट्स. मी हे तुम्हाला आता सांगितलं, या वर्षी 28 नवीन साइट्स याच्यामध्ये ऍड झालेले आहे. यशवर्धन शिंदे 28 नवीन साइट्स. युट्यूबला रोज आहे का लेक्चर, पुढे सांगणार मी त्याच्याबद्दल. विराट कोहलीला लई टेन्शन आले. मी युट्यूबला रोज लेक्चर घ्यायला का सांगतो. विराट इकडे लक्ष दे. 50 इयर झाले सर, विचारलं होतं. हा रामेश्वर 50 इयर 2021 ला विचारलं होतं की 1971 पासून तर 2021 पर्यंत रामसर साईटला किती वर्ष झाले? 50 वर्ष झाले. 50 वर्ष बरोबर आहे. विश्वजितचं पण तेच म्हणणं आहे. आता लक्षात घ्या सर, 28 या वर्षी ऍड झालं भारतामध्ये. सगळ्यात जास्त युके मध्ये, 2 नंबर मेक्सिको मध्ये, आणि सगळ्यात जास्त एरिया जर पाहिला, सगळ्यात जास्त एरिया कोणत्या देशाने घेतला रामसर साईटचा? बोलिव्हिया म्हणून 1,48,000 स्क्वेअर किलोमीटर एरिया. 1,48,000 स्क्वेअर किलोमीटर एरिया बोलिव्हियाचा आहे. म्हणजे सर सगळ्यात जास्त रामसर साईट तर युके मध्ये, पण एरिया सगळ्यात जास्त एरिया कोणत्या देशाचा आहे? तर बोलिव्हियाचा आहे. सर भारतामधला एरिया 13,26,677 हेक्टर मध्ये. टोटल नंबर ऑफ साईट ग्लोबली जगामध्ये आजच्या घडीला किती साईट आहे? उद्या बदलतील, पण आजच्या घडीला किती आहे? 2466 रामसर साईट आहे जगामध्ये. सर आता हे काही की पॉइंट मी तुम्हाला सांगितले होते. 2 फेब्रुवारी 1971 ला त्यांची मीटिंग झाली. 1975 पासून लागू केलंय. भारताने 1982 ला ऍक्सेप्ट केलं. 1982 पासून 2013 पर्यंत फक्त 26 साईट होते इंडियामध्ये. 13 पासून 22 या मागच्या 9 वर्षामध्ये, 10 वर्षामध्ये 49 नवीन साईट आल्या भारतामध्ये. सर सोबत फक्त 2022 ला 28 साईट्स आल्या. फक्त 2022 ला 28 साईट्स आल्या. टोटल 75 आहे. आणि हे सांगितलं मी, वॉटर एरिया नॉट मोर दॅन 6 मीटर डीप. वॉटर एरिया नॉट मोर दॅन 6 मीटर डीप. सर आता पेपर साठी महत्वाचा एक मुद्दा अजून सांगू का? हे 28 नावं आणि कोणतं साईट किंवा कोणतं हे जे वेटलँड असेल ते कोणत्या स्टेटमध्ये. कारण पेपर डायरेक्ट असं विचारतात, भकीरा सेंचुरी recently added in Ramsar site, then Bakira Sanctuary located in which of the following state? Then Bakira Sanctuary located in which of the following state? तर खाली आपल्याला माहित पाहिजे कोणत्या स्टेटचं आहे. काळजी करू नका, आता लगेच तुमच्या 28 नावं पाठवतील, ती जबाबदारी माझी. पण सर 2 फेब्रुवारीला 2022 साईट ऍड झाल्या. 2 फेब्रुवारीला 2022 ला 2 नवीन साईट ऍड झाल्या. त्यानंतर 26 जुलैला 5 नवीन साईट्स ऍड झाले. ह्या वर्षी सांगतो मी तुम्हाला. 3 ऑगस्टला म्हणजे ह्याच महिन्यामध्ये, ज्या महिन्यामध्ये मी तुम्हाला शिकवतोय, त्या महिन्याच्या 3 ऑगस्टला 10 नवीन साईट ऍड झाल्या. आणि सर ह्याच महिन्यामध्ये 14 तारखेला 14 ऑगस्टला 11 वेगवेगळ्या साईट ऍड झाल्या. मग 11, 10, 21, 5, 26 आणि त्या 2, 28 अशा 28 साईट्स याच्यामध्ये ऍड आहे. किती साईट्स याच्यामध्ये ऍड आहे? 28 साईट्स याच्यामध्ये ऍड आहे. कोणती लँग्वेज आहे भैया? दिस इज मराठी. हा सर ह्या 28 साईट्स पाठ करायच्या का? करायच्या. सोपे. मी काय केलं ह्या 28 साईट्सला थोडंसं कंपायलेशन केलं, वेगळ्या पद्धतीने केलं. गुजरात बाजूला घेतलं, तमिळनाडू बाजूला घेतलं, उडीसा असं बाजूला घेऊन एकत्र केलं. म्हणजे तमिळनाडूचे एवढे सगळे, गुजरातमध्ये हे ऍड झाले, उडीसामध्ये हे ऍड झाले. हे सगळ्यात जास्त गोष्टी. हे सगळ्यात जास्त गोष्टी. आता बघा कसं. सर सगळ्यात पहिले तर तमिळनाडू.
आता सर हे सगळे नावं जे आहे, हे सगळे नावं यांचे प्रॉपर प्रोनाउन्सिएशन काय हो? यांचे प्रॉपर प्रोनाउन्सिएशन काय आहे? पल्लीकरनाई मार्श रिझर्व्ह फॉरेस्ट. मार्श म्हणजे तिथे पाणी आणि गवत भरपूर असतं, त्याला मार्श म्हणतात, मार्श लँड्स म्हणतात. सेकंड, कारिकिली बर्ड सँक्च्युअरी. थर्ड इज पिचवरम मँग्रोव्ह. मँग्रोव्हच्या ज्या बागा असतात ना, मँग्रोव्हचं भरपूर जंगल असतं, तर आणि ते समुद्राच्या थोडंसं काठी असतं, बाजूला. ठीक आहे. पिचवरम. कुंथनकुलम बर्ड सँक्च्युअरी. इट्स अ बर्ड सँक्च्युअरी. गल्फ ऑफ मन्नार मरीन बायोस्फेअर रिझर्व्ह, हे समुद्रात असतं. वेंबन्नूर वेटलँड कॉम्प्लेक्स. वेंबन्नूर तो पण वेटलँड आहे, पूर्ण ओली जमीन. ठीक आहे. वेल्लोडे बर्ड सँक्च्युअरी. वेदांथंगल बर्ड सँक्च्युअरी. उदय मार्तंडपुरम बर्ड सँक्च्युअरी. ॲक्च्युली उदय म्हणजे उगवणारा आणि मार्तंड म्हणजे सूर्य. उदय मार्तंडपुरम बर्ड सँक्च्युअरी. नेक्स्ट आहे चित्रांगुडी बर्ड सँक्च्युअरी. गुडी किंवा गुडा म्हणजे गाव असतं. ठीक आहे. सुचिंद्रम थेरूर वेटलँड कॉम्प्लेक्स. वेदुवूर बर्ड सँक्च्युअरी, वेदुवूर. आणि दुसरं आहे कांजीरंकुलम बर्ड सँक्च्युअरी. थँक्यू. बघा, याच्यापेक्षा प्रॉपर प्रोनाउन्सिएशन नसू शकतात. हे होते प्रॉपर प्रोनाउन्सिएशन. एकंदरीत सर कोणत्या कोणत्या साईडचं, ह्या तमिळनाडू मधल्या साईडचं, ह्या सगळ्या तमिळनाडू मधल्या जागा, ह्या 14 ह्या वर्षी ऍड झालेल्या, ह्या 14 ह्या वर्षी ऍड झालेल्या तुमच्या एकंदरीत रामसर साईडचे सगळ्या तमिळनाडू मध्ये. म्हणून मी तुम्हाला सांगितलं, याच्यापेक्षा पाटील सरांचं जे प्रोनाउन्सिएशन आहे, याच्यापेक्षा चांगलं प्रोनाउन्सिएशन किंवा याच्यापेक्षा ॲक्युरेट नाव नसू शकता. पलीकरनई, त्याच्यानंतर कारिकिल्ली म्हणून आहे, पिच्चवरम म्हणून आहे, कोंथनकुलम म्हणून आहे, गल्फ ऑफ मॅनर मरीन म्हणून आहे, वेंबन्नूर म्हणून आहे, वेलोदे बर्ड सेंच्युरी आहे, वेदांत थंगल म्हणून आहे, उदय मार्तंडपुरम म्हणून आहे, चित्रांगुडी म्हणून आहे, सुचिंद्रम म्हणून आहे, वेड्डूर बर्ड सेंच्युरी म्हणून आहे आणि कांजीरंकुलम तुमचं बर्ड सेंच्युरी म्हणून आहे. तर ह्या सगळ्या बर्ड सेंच्युरी सर आता तमिळनाडूच्या आहे. तमिळनाडूच्या आहे. पण लक्षात कसं ठेवू गुरुजी, मी हे लक्षात कसं ठेवू? आता तुला लक्षात कसं ठेवू हे महत्वाचं आहे. कारण सर हे तर मला नेटवर पण भेटेल, मी तुमचं लेक्चर कशाला बघू? हे तर मला नेटवर पण भेटेल, त्यासाठी तुमचं लेक्चर बघण्याची काही गरज आहे का? हो आहे सर. कसं हो? आता बघ, आता हे तुझ्या पण सगळ्या लक्षात राहील. सर कसं? जे मुलं रेग्युलर बॅच करता अशा मुलांना मी 100 वेळ सांगितलेलं आहे, आलं भरतनाट्यम, करकट्टम, कुडकुल्लम, कलपक्कम. आला याचा अर्थ असतो तमिळनाडू. आला याचा अर्थ असतो तमिळनाडू. मग सर कुठे कुठे? हे बघ, सर शब्द आला का मी तमिळनाडूला क्लिक करतो. शब्द आला का मी तमिळनाडूला क्लिक करतो. मग हे सगळे जिथं शेवट इन तिथं. सर आपण डॅम पाहिले का हो? डॅम, हा तुम्ही डॅम मध्ये काय सांगितलं होतं? शेवट UR YAR वगैरे ते कुठलं असतं? तमिळनाडूचं. UR YAR हे काय आपले पोरं दीपिकाचं म्हणणं आहे सर, UR YAR आलं तरी तमिळनाडू. मग हे बघितलं UR, हे बघितलं UR, हे अशी UR किंवा AI ली पल्लीकरनई, करिकिल्ली, हे असं जे शेवट येतंय, हे सगळे तमिळनाडूचे असतात. हे सगळे कुठले असतात हो? तमिळनाडूचे असतात. तमिळनाडूचे बघा. मग सर जवळपास तमिळनाडूचे हे 14 पैकी 11 तर पाठ झाले. किती होते? 3 आणि 3 दुने 6 आणि 3 3 2 3 4 12 13. 13 पैकी 10 तर पाठ झाले आमचे गुरुजी. 10 तर पाठ झाले. इथं पण तुमचं बघा हे सगळे वाले, UR वाले, AI वाले, LI वाले, हे सगळे कुठे असतो? हे सगळे कुठे असतात? तमिळनाडूमध्ये. हे सगळे कुठे असतात? तमिळनाडूमध्ये. मोस्ट ऑफ लक्षात ठेवायचं आपल्याला. मोस्ट ऑफ काय करायचंय? लक्षात ठेवायचंय. त्याच्यानंतर सर आता रेग्युलर नॅशनल पार्क जे पार्टी नॅशनल पार्क जे पार्ट आहे, पिल्या सोन्या चंप्या, त्याला हे पण माहिती आहे गल्फ ऑफ मॅनर मरीन नॅशनल पार्क तिथे आहे. तर गल्फ ऑफ मॅनर मरीन रिसेंटली ऍड झाले. हे पण इथं आहे, हे पण इथं आहे गुरुजी. हे पण पाठ झालं. चला मग राहिलं काय? फक्त वेलोदे आणि वेदांत थंगल ह्या 2 गोष्टी तू WVV म्हणून लक्षात ठेव आणि तुझे असे सगळे तमिळनाडूचे पाठ होतील. तुझी ह्याच पद्धतीने करावं लागेल शुभम दराडे, याच्याशिवाय पर्याय नाही. तू लिस्ट घेऊन बस, आयुष्यभर तुझा पाठ होणार नाही. पण तू करीत बस, तुझं 100% पाठ होईल.
आणि आला म्हणजे तू तमिळनाडूला क्लिक करून दे. तमिळनाडू काय करून दे, क्लिक करून दे. सर ह्या हिशोबाने हे 13 मी पाठ करून बाजूला ठेवतो. ह्या हिशोबाने मी हे 13 काय करतो, पाठ करून बाजूला ठेवून देतो. सर हे झाले 13. सर टोटल 28 बरं का, काळजी करू नको. काळजी करू नको, इकडे पाय तू. सर उडीसा बद्दल सांगा. उडीसाचे सतकोसिया, टंपरा, हिराकुंड, अनसुपा हे म्हणून आहे. हे कुठले हो तुमचे उडीसाचे? सतकोशिया, टेम्परा म्हणून आहे, हिराकुंड म्हणून आहे, अनसुपा म्हणून आहे. सर उडीसाचे कसे लक्षात ठेवू? उडीसाचे कसे लक्षात ठेवू? हॉटस्पॉट बंद केलं का? अरे रीडिंगचे हॉटस्पॉट बंद केले असं चालू करून द्या बरं. हे आमचे पोरं उभे येऊन करताय. उडीसाचं कसं लक्षात ठेवू सर? उडीसाचं लक्षात पहा. बघा सर उडीसामध्ये सतकोसिया, टेम्परा, हिराकुंड आणि अनसुपा म्हणून आहे. सर उडीसाच्या नावातच यस, हे बघा हा यस जो आहे, हा यस नावातूनच लक्षात ठेवा. नावातून हा यस म्हणजे सतकोसिया, यस म्हणजे सतकोशिया. सर एच म्हणजे हिराकुंड, एच म्हणजे हिराकुंड. हा ए म्हणजे अनसुपा, हा ए म्हणजे अनसुपा. सर सतकोशिया, हिराकुंड, अनसुपा, सतकोशिया, हिराकुंड, अनसुपा. आन्सर ह्या डी ला मी करतो टी आणि याला करतो मी टंपरा, टॅम्परा म्हणून आहे, टॅम्परा म्हणून आहे. सर या हिशोबाने मी हे लक्षात ठेवतो. या हिशोबाने मी त्याला लक्षात ठेवतो. लक्षात येतं एक तुम्हाला? पट 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 लक्षात येतं एक मला? तुम्ही सांगा सर. तमिळनाडू यू आर वाय आर यू आर ए आय व्ही माझे सगळे तमिळनाडू पाठ झाले. सर त्याच्यानंतर मला एक मुद्दा सांगा गुरुजी, कोणता? उडीसा, सतकोसिया, हिराकुंड, अनसुपा आणि या डीला मी केलं टी आणि टंपरा. लक्षात राहतंय का गुरुजी? हे पण झाले गुरुजी, हे पण झाले. 1700 लाईव्ह पण आले. 1700 प्लस लाईव्ह आहे, 1100 प्लस लाईक आहे. कुठंतरी मला वाटतं जर क्वालिटी कंटेंट भेटत असेल, तर 1700 ला 1700 लाईक करून द्या. क्वालिटी कंटेंट जर भेटत असेल, जर प्रत्येकाने लाईक केलं, जो लेक्चर बघतोय 1800 प्लस लाईक होईल. हे पण मी तुम्हाला सांगतो, प्रत्येकाने लाईक करून बघा, 1800 प्लस लाईक होईल. कारण क्वालिटी कंटेंट देतोय. कंटेंट बनवायला 2-2 दिवस लागतात बाळांनो. सर सतकोसिया, हिराकुंड, अनसुपा आणि टेम्परा. सर उडीसाचे पण पाठ झाले. सर 13 आणि 4 17 वर गेलो मी. 13 आणि 4 काय केलं? 17 वर गेलो मी. गुरुजी पुढे जाऊया. मध्य प्रदेशची हे 3 आहे. 17 आणि 3 20. मला 20 तरी पाठ करायचे. 17 आणि ते 3 20. बघा सख्या, सिरपूर, यशवंत. सर मध्य प्रदेश मधी मी तुम्हाला सांगितलं होतं, म्हणजे मी ट्रिक ज्या सांगत असतो तुम्हाला, मधी शिवाभाई राहतो, शिवराज सिंग चौहान, मांगूभाई, छगनभाई पटेल. जसं मध्य प्रदेशच्या आपण बाकी चुटका, भीमपूर न्यूक्लियर पॉवर प्लांट पाहिलेले, रेग्युलर लेक्चर मध्ये सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. सर तसंच मधी आपल्या वयाच्या जर मध्ये गेलो ना, वयाच्या मध्ये जातो तू वयाच्या मध्यंतरी. आता मी वयाच्या मध्ये 25-26 वर्ष म्हणजे मध्ये आलेलो आहे. वयाच्या मध्ये माणूस सर होतो, त्याला सुख पण भेटतं, त्याला यश पण भेटतं. सर वयाच्या मध्ये गेलो तर तो सर पण होतो, त्याला सुख पण भेटतं, त्याला यश पण भेटतं. या हिशोबाने मी तुम्हाला सांगतो, सर म्हणजे सिरपूर, सुख म्हणजे सख्या, यश म्हणजे यशवंत. सर म्हणजे सिरपूर, सुख म्हणजे सख्या आणि यश म्हणजे यशवंत. सर लक्षात राहील, एकदा केलं तरी लक्षात राहील गुरुजी. कसं? उडीसा सांगा बरं सर. उडीसा सतकोशी, हिराकुंड, अनसुपा आणि टेम्परा. सतकोशी, हिराकुंड, अनसुपा, सतकोशी, हिराकुंड, अनसुपा आणि टेम्परा. सर मधी सर सिरपूर, सुख, सख्या आणि सर सुख आणि तुमचं एकंदर यश, यशवंत. या हिशोबाने गुरुजी मला ह्या वाल्या गोष्टी पण पाठ झाल्या पाहिजे. या हिशोबाने मला ह्या वाल्या गोष्टी पण पाठ झाल्या पाहिजे. मध्य प्रदेश. सर 28 पैकी 20 तर नावं आमची इथंच पाठ झाले हो. म्हणून मी तुम्हाला रेग्युलर सांगत असतो, बाबा क्वांट, रिजनिंग, इंग्लिशचीच प्रॅक्टिस कर, जीएचं रोज 1 तास लेक्चर कर, बाकी सगळं माझ्या सोडून दे. तसा पण तुझा कट ऑफ मिस लावतो. म्हणून तू तिची काळजीच करू नको. तू फक्त काय कर पिल्या, तू क्वांटची प्रॅक्टिस कर, रिजनिंगची प्रॅक्टिस कर, इंग्लिशची प्रॅक्टिस कर. बाकी मी आहे ना. क्वांट रिजनिंगची प्रॅक्टिस कर. इंग्लिशला तुला पाटील सर करून घेते सगळं, जीएचं मी करून घेते सगळं. क्वांट रिजनिंग प्रॅक्टिस बेस्ड सब्जेक्ट आहे, प्रॅक्टिस करावं लागेल. बाकी इथं फक्त लेक्चर कर, पण प्रॉपर लक्ष देऊन लेक्चर कर. लेक्चर संपल्या तुझं सगळं पाठ राहील. या हिशोबाने सर मध्य प्रदेश झालं. बाकी आता हे काही ऑर्डर आहे, आता ह्या ऑर्डर मधलं हे तर तुम्हाला येड्याला पण माहित असं रे, ठाणे क्रिक म्हणून. ठाणे तर महाराष्ट्रातलं आहे सर, हे महाराष्ट्र पाठ आहे सर. त्याच्यानंतर सर नंदा गोव्याचं, रंगन थिट्टूबर्ड सेंचुरी कर्नाटकची आहे,
खिजाडिया बर्ड सेंचुरी गुजरातची आहे, बाकेरा सेंचुरी उत्तर प्रदेशची आहे, पाला वेटलँड मिझोरमचा आहे, त्यानंतर हैगम म्हणून आहे आणि शालबाग म्हणून आहे वेटलँड ही जम्मू काश्मीरची, हे बाकी 7-8. पण ह्या हिशोबाने तुला एखादा पॉइंट एवढा डिटेल मध्ये करावं लागेल तेव्हा तुला जमन. अजून पण रामसर संपलेलं नाही. आता हे शेवट आहे का आपण रामसर बद्दल काय काय शिकलो. लक्षात घे सर. रामसरची पहिली मीटिंग कधी झाली होती हो? अरे कधी झाली होती? 1971 ला. इस्टॅब्लिश कधी झालं रे? 1975 ला इस्टॅब्लिश झालं, विसरून नको जाऊ. 1975 ला. इंडिया पार्टिसिपेट कधी झाला? 1 फेब्रुवारी 1982 ला. 1 फेब्रुवारी 1982 ला. सर मला हे पण जमलं. 2 फेब्रुवारी सेलिब्रेट द वेटलँड डे सिन्स 1947. गुरुजी मला ते पण जमलं. टोटल नंबर ऑफ रामसर साइट्स इन इंडिया 75. मला हे पण जमलं. हायेस्ट नंबर ऑफ रामसर साइट इन द विच स्टेट? तमिळनाडू मध्ये 14 आहे, हे पण जमलं. लार्जेस्ट रामसर साइट इन इंडिया आता सांगितलं मी सुंदरबन. गुरुजी हे पण जमलं. स्मॉलेस्ट कुठे? रेणुका लेक म्हणून आहे, रेणुका म्हणून तुमचं हिमाचल प्रदेशचं जमलं गुरुजी. फर्स्ट रामसर साइट चिल्का लेक उडीसा आणि क्योलाडिओ नॅशनल पार्क राजस्थान, हे पण जमलं. पहिली रामसर साइट इन वर्ल्ड पेनुसुला म्हणून आहे, पेनुसुला ऑस्ट्रेलियाची, ही जगातली पहिली आहे. सर हायेस्ट नंबर ऑफ रामसर साइट इन विच कंट्री? युके मध्ये. सगळ्यात जास्त रामसर साइट युके मध्ये जमलं सर. आणि वॉटर एरिया नॉट मोर दॅन 6 मीटर डीप आणि कमीत कमी 8 महिने तर तिथं पाणी पाहिजे. आणि सोबत जर विचार केला 8 महिने सोबत अजून जर आपण विचार केला 8 महिने तर पाणी पाहिजे आणि 200 वेगवेगळ्या जीव जाती तिथं सापडल्या पाहिजे. हे होतं डिटेल्ड अबाउट रामसर साइट.